पुण्यामध्ये जाऊया, तिथं अंकुश काकडे बोलतायत थेट. आणि बाकीच्या सहकार्याशी करून मग आपण त्याच्या पुढे जाऊ, नंतर चर्चा करू आणि योग्य वेळी आपण निर्णय जाहीर करू. काय महाविकास आघाडीचं सध्या स्टेटस काय आहे? महाविकास आघाडी म्हणून तुम्ही बैठका घेतल्या होत्या, आता सध्या महाविकास आघाडी असणार आहे की फक्त दोन्ही राष्ट्रवादी मिळूनच ही सगळी निवडणूक तुम्ही लढणार आहात? नाही, त्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की काल काँग्रेसने अचानक त्यांचा निर्णय बदलला, त्याच्यामुळे सगळा सिनेरिओ बदलला गेला. काल काँग्रेसची मंडळी उशिरा पुण्यामध्ये आली, त्यांच्याशी अजून आमची चर्चा झाली नाही, किंवा शिवसेना उभाटा गटाशी सुद्धा आमची चर्चा झाली नाही. आणि मीन टाईम या सगळ्याच्यामध्ये चारही पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, चर्चा झालेली होती. म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करत होते, आम्ही त्यांचे करत होतो, सेनेचे देखील होते, काँग्रेसचे देखील होते. पण आता ते सगळं चित्र बदललं गेलं असल्यामुळे काही नाही. दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमची आणखीन एक चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत काय तो आमचा निर्णय नंतर दोन्ही राष्ट्रवादींचा काय असेल तो निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी दिलेली आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरूच आहेत आणि यात नेमका काय निर्णय होतो हा संध्याकाळी जाहीर करू, असं अंकुश काकडे यांनी सांगितलंय.